साधारणतः नाश्ता केल्यावर चहा पितात होय की नाही? आम्ही तसं काय नाही. आम्ही कधी पाहिजे तेव्हा चहा पितो, कधी पाहिजे तेव्हा नाश्ता करतो. नो नियम, नो बंधन. साठीच्या आधी घातली की भरपूर बंधनं. आता नो नियम. मस्त. तुमच्यासाठी एक डोसा घातलाय हा. मस्त झाला एकदम. मुरलं ना ते पीठ. काल ठेवलं होतं. एकदम चविष्ट. काय म्हणलात? आ गावाला जाणार आहे? बर, जावा की. तुमचं चालूच असते की गावाला जाण्यासारखं. सोडते चहा पिऊन, मग सोडते. आहे गाडी माझी बाहेरच आहे. सोडते, आवरा तुमचं, मग सोडते. चहा घेतला काय? ठीक आहे. काकांचं उठसूट गावाला जाणं चालू असते. उठसूट. त्यांना पहिल्यापासून आवडच आहे. उलट मला तर वाटतं एखाद्या व्यक्तीला जी सवय असेल ना, तिनं त्याप्रमाणेच राहावं. उगाच सवय बदलायला गेल्यावर त्रास होतो, होय की नाही? जाऊ दे, हिंडून फिरून जमतंय ना तोपर्यंत हिंडावं. माझ्या एका मैत्रिणीचे वडील 86 वर्ष होतं त्यांचं. ती त्यांची लास्ट मुलगी होती. 86व्या वर्षापर्यंत ते हिंडत होते. इथून पुण्याला जायचे, सोलापूरला जायचे, मुंबईला जायचे, आरामात. घरच्यांना भीती वाटायची, पण ते काय नाही, मला आठवतंय म्हणतात सगळं. मला काय प्रॉब्लेम होत नाही. बिनधास्त एकटे गावाकडं राहायचे. मग त्यांनीच शेजाऱ्यांना सांगून ठेवलं होतं, माझ्या मैत्रिणी. त्यांनी हे आले म्हणजे गावाकडे की वडिलांना जेवण, खाण, चहा सगळं द्यायचं सांगून ठेवलं होतं. जायचे ते, रमायचे खरं. म्हाताऱ्या माणसाला ना त्यांच्या गावामध्ये आवडतं. आता ह्यांचं गाव खरं हेच कर्मभूमी, पण तरी सुद्धा त्यांना खेड्यात जाऊन राहायला आवडतं. गाव आहे ना ते. तिथलं वातावरण, तिथल्या लोकांची आपुलकी, दगदग नाही फारशी. सारखं ओरडायला बायको नाही तिथं. मी जात नाही. इथं सगळं ऐकता आहे ना, तर करावं लागतं, म्हणून मी जात नाही. चहा बरोबर गाठ्या विकत घेतल्या होत्या. आता तो चुरमुरे करत येतो की नाही आमच्याकडे माणूस, तो आला होता. मग त्याच्याकडनं काय काय घेतलंय दाखवते का? ते गाठी दाखवल्या. खारेबुंदी 20-20 रुपयाचं आहे सगळं. हा मक्याचा चिवडा आणि ही पापडी. समोर दिसलं की एक 100, आणि तो दारासमोर येतो ना, मग त्याची सर्व्हिस अशी चालू राहायची असेल तर घेतलं पाहिजे हो. समजा आम्ही घेतलं नाही तर तो इकडे यायचं बंद करेल, दुसरीकडे जाईल. गैरसोय आमचीच होईल ना. आणि 10-10 रुपयाचे 2 पुडे घेतले चुरमुऱ्याचे. हे काय 2-3 दिवसात संपून जातात. एकदा मस्त भडंग करून ठेवायचा. आज आता भडंग पण टाकू काय तुम्हाला? मस्त भडंग करूया. थांबा आता थोड्या वेळाने. काका जाणार आहेत, त्यांच्यासोबत एक भडंग देऊन टाकूया. राहावा किती दिवस राहता. तुम्ही एक प्रश्न मला विचारला होता की मॅडम तुम्ही इतकं असलं काहीतरी खात असता, तुमचा शुगर कशी काय राहते मेंटेन्ड? तर मी तुम्हाला सांगते, आयुष्य स्ट्रेस फ्री असावं. ताणतणाव तर तुमच्या जीवनात असणारच, पण तुम्ही ते
मेंदूला किती चढवून घ्यायचं ह्या सगळ्याचं हे ठरवलं पाहिजे. सकाळी उशिरा का होईना वॉकिंगला जाऊन येते. वॉकिंग तेवढंच करतोय जेवढं मला रोजच्या रोज झेपतो. उगाच एक दिवस 1 तास चालायचं, एक दिवस 10 मिनिटं चालायचं. रोज 15 मिनिटंच येऊन जाऊन सगळं 15-20 मिनिटात माझं काम खलास होते. पाणी आलं वाटतं. 7 दिवसांनी पाणी आलेलं आहे. महोत्सव, पाणी महोत्सव असतोय आमच्याकडं. पाणी आम्ही अजिबात वाया घालवत नाही. तर सगळं भरून प्यायचं भरून झालं. चला, तर तुम्ही आता मला म्हणत होतात ना, कोणीतरी मला म्हणलं की मॅडम ब्लाऊज सेम आहे, ब्लाऊज सेम आहे, कालचाच ब्लाऊज घातलाय. नाही हो, हे दोन्ही ब्लाऊज सेपरेट सेपरेट आहेत. हे कलर सेम वाटतायत ना? नाही, हा रेड आहे आणि हा ऑरेंज आहे. हे बघा, दोन्ही सेम सेम वाटतायत तुम्हाला, कारण की ह्याची डिझाईन, ह्याचं हे साईडला असलेलं हे, त्यामुळे तुम्हाला ते दोन्ही ब्लाऊज सेम सेम वाटतायत. पण हा फरक आहे, दिसला का? आणि एवढा फरक हल्ली अलाउड नाही आहे. मॅचिंगच घातलं पाहिजे. ह्या साडीचा हा ब्लाऊज आहे. हो, तुम्हाला माहिती आहे की टोमॅटो कलरची साडी आहे ही, आणि ही पांढरी साडी आहे आणि त्याच्यावरचं हे केसरी ब्लाऊज आहे. अजिबात चालत नाही. मॅचिंग म्हणजे मॅचिंग. कुठे घेऊन जायचं आहे वरती? इथंच ठेवून जायचंय सगळं. एन्जॉय लाईफ करा, मनसोक्त मनासारखं छान जगा, कर्तव्य करा, जबाबदाऱ्या पार पाडा आणि स्वतःही आनंदाने जगा. आहे की नाही? ब्लाऊजचं डिझाईन खूप छान आहे. आमच्या मावशी खूप छान करतात ब्लाऊजचं डिझाईन, काही का असे ना. आणि याला मागे काय नाही आहे. हे बघा, 2 वेगळे वेगळे आहेत ना ब्लाऊज. कोणतरी मला लिहिलं होतं, कालचं ब्लाऊज घातलं, कालचं ब्लाऊज घातलं. बायका म्हणजे आमच्या काय आहेत, घारीचे डोळे.